ग्रीन रुद्राक्ष ट्रस्टमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण दोन खूप महत्त्वाचे कायदे समजून घेणार आहोत. एक आहे माहिती अधिकार कायदा, ज्याला आपण RTI म्हणतो, आणि दुसरा आहे भारतीय दंड संहितेतील कलम 666. हे दोन्ही कायदे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते सामान्य नागरिकाला व्यवस्थेसमोर एक मोठी ताकद देतात. चला तर मग हे कायदे नक्की काय आहेत आणि ते आपल्याला कसे मदत करू शकतात हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आपल्यापैकी बऱ्याच जणांना असा अनुभव आला असेल नाही का, की आपण एखाद्या सरकारी कार्यालयात अर्ज करतो, काहीतरी माहिती मागतो, पण तिकडून काहीच प्रतिसाद येत नाही. मग अशा वेळी काय करायचं, कुठे जायचं? सुदैवाने याचं उत्तर आपल्या कायद्यातच जडलेलं आहे. तर या उत्तराची सुरुवात होते आपल्या एका मूलभूत आणि खूप महत्त्वाच्या हक्कापासून. तो हक्क म्हणजे माहितीचा अधिकार, ज्याला आपण RTI कायदा म्हणून ओळखतो. हे आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे. माहिती अधिकार कायदा 2005 हा प्रत्येक भारतीय नागरिकाला सरकारला थेट प्रश्न विचारण्याचा एक जबरदस्त अधिकार देतो. याचा मुख्य उद्देश हाच आहे की सरकारी कामकाजात पारदर्शकता आणि एक प्रकारची जबाबदारी यायला हवी. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की ह्या कायद्यानुसार माहिती देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. ते आपल्यावर उपकार करत नाहीत. आणि याचे फायदे तर खूपच मोठे आहेत. या कायद्यामुळे भ्रष्टाचारावर नक्कीच नियंत्रण येतं. सरकारी कामकाजात एक प्रकारची स्पष्टता येते. नागरिकांचा व्यवस्थेवरचा विश्वास वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली लोकशाही अधिक मजबूत होते. पण खरी मेख तर इथेच आहे. कायदा आहे, हक्क आहे, पण जेव्हा अधिकारीच सहकार्य करत नाहीत किंवा आपल्या अर्जाकडे दुर्लक्ष करतात, तेव्हा काय होतं? हे अनास्था, अजागरूकता आणि अज्ञान दर्शवते. हे शब्द माझे नाहीत, तर हे शब्द खुद्द महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाने 2012 साली काढलेल्या एका आदेशातले आहेत. यावरूनच आपल्याला कळतं की अधिकारी RTI कायद्याकडे किती गांभीर्याने पाहतात, याबद्दल स्वतः आयोग सुद्धा किती काळजीत होता. आयोगाने ही परिस्थिती बदलायला खरंच खूप प्रयत्न केले. बघा ना, जुलै 2012 मध्ये त्यांनी सगळ्या सरकारी कार्यालयांना सूचना दिल्या, पण काहीच प्रतिसाद आला नाही. मग जानेवारी 2013 मध्ये दुसरं स्मरणपत्र पाठवलं, आणि तरीही दुर्लक्ष झाल्यावर एप्रिल 2013 मध्ये तिसरं आणि शेवटचं स्मरणपत्र पाठवावं लागलं. हे बघा, हे तेच जानेवारी 2013चं दुसरं स्मरणपत्र आहे. यात आयोग स्पष्टपणे म्हणतोय की ही खेदाची बाब आहे की अद्याप कोणतंही उत्तर किंवा अनुपालन प्राप्त झालेलं नाही. या एका वाक्यातूनच अधिकाऱ्यांची उदासीनता किती आहे हे स्पष्ट दिसतं. आणि तरीही काहीच फरक पडला नाही. शेवटी एप्रिल 2013 मध्ये आयोगाला हे तिसरं आणि अंतिम स्मरणपत्र पाठवावं लागलं. पण यावेळी मात्र फक्त आठवण करून दिली नाही, तर एक कडक इशारा दिला. आणि तो इशारा होता भारतीय दंड संहितेच्या एका अत्यंत ताकदवान कलमाचा. हो, कलम 166. त्या तिसऱ्या पत्रातलं हे वाक्य नीट ऐका. आयोग थेट सांगतोय, आयोगाच्या आदेशांचे पालन न केल्यास भारतीय दंड संहिता 1860च्या कलम 166 अंतर्गत गंभीर कारवाई केली जाईल. हा एक खूप मोठा इशारा होता, कारण आता हे प्रकरण फक्त माहिती न देण्यापुरतं मर्यादित राहिलं नव्हतं, तर ते थेट एका फौजदारी गुन्ह्याच्या कक्षेत आलं होतं. तर मग हे IPC कलम 166 नक्की आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक फौजदारी कायदा आहे, म्हणजे क्रिमिनल लॉ. यानुसार जर एखादा सरकारी अधिकारी त्याला दिलेला कायदेशीर आदेश मुद्दाम जाणून बुजून पाळत नाही आणि त्याच्या या कृतीमुळे एखाद्या नागरिकाला त्रास होतो किंवा त्याचं नुकसान होतं, तर त्या अधिकाऱ्याने गुन्हा केला आहे असं मानलं जातं. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आपण एक सामान्य नागरिक म्हणून या दोन कायद्यांना एकत्र कसं वापरू शकतो, कारण खरी ताकद इथेच दडली आहे. हे बघा, किती सोपं करून सांगितलं आहे. माहिती अधिकार कायदा म्हणजे RTI हा आहे आपला आवाज, प्रश्न विचारण्याचा हक्क. पण नुसता आवाज असून भागत नाही का? त्या आवाजाला एक ताकद लागते, आणि ती ताकद म्हणजे IPC कलम 166. म्हणजे RTI हा जर आपला अधिकार असेल, तर IPC 66 हे त्या अधिकाराचं संरक्षण आहे. चला तर मग या सगळ्या चर्चेतून आपण एक नागरिक म्हणून नक्की काय लक्षात ठेवायला हवं ते थोडक्यात पाहूया. काही गोष्टी मनात कायमच्या कोरून ठेवा. पहिला म्हणजे RTI वापरणं हा आपला हक्क आहे, तो गुन्हा नाही. दुसरं, माहिती मागणं हा आपला मूलभूत अधिकार आहे. तिसरं, कोणताही सरकारी अधिकारी कायद्यापेक्षा मोठा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपण कायद्याचा योग्य वापर करतो तेव्हा कायदा आपल्या मागे खंबीरपणे उभा राहतो. कारण हे नेहमी लक्षात ठेवा, एक जागरूक आणि माहितीने सक्षम असलेला नागरिक हाच एका मजबूत आणि पारदर्शक राष्ट्राचा खरा आधारस्तंभ असतो. आणि म्हणून जाता जाता स्वतःला हा एक प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे
की एक चांगलं पारदर्शक भविष्य घडवण्यासाठी आपल्या हातात जी साधनं आहेत त्यांचा आपण खरंच पुरेपूर वापर करतोय का? ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आम्ही तुम्हा सर्वांना हेच आवाहन करतो. माहिती विचारा, नेहमी जागरूक रहा आणि आपल्या हक्कांचा योग्य वापर करा. धन्यवाद. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.